गुड मॉर्निंग एव्हरीवन. ॲक्च्युली आम्ही ना एक न्यू आमचा किचन मेंबर घेतला आहे, लाईक न्यू अप्लायन्स डिशवॉशर. सो आज आपण त्याचं इंट्रोडक्शन आणि ओव्हरऑल हाऊ इज इट हेल्पफुल टू अस ते आपण बघूया. लाईक फॉर वर्किंग वुमेन तर इट इज व्हेरी बेस्ट बिकॉज आपण आपल्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने, आपल्या टायमिंग्सच्या हिशोबाने वी कॅन जस्ट सेट इन द टायमिंग. जस्ट त्याच्यामध्ये भांडे वगैरे टाकून वी कॅन म्हणजे रेग्युलेट आवर टायमिंग आणि टाईम सेव्ह करू शकतो. आणि इवन इट इज व्हेरी बेनिफिशियल बिकॉज ॲक्च्युली त्याच्यामध्ये सगळ्या टाईपचे युटेन्सिल्स आपण यूज करू शकतो. प्लस त्याच्यामध्ये क्लिनिंग क्वालिटी, हायजीन, सिन्स इट इज ते गरम पाणी वगैरे यूज होतं, तो सॉर्ट ऑफ स्टेरिलाइज होऊन निघतात आपले भांडे. आणि मग ते सतत कामवालीच्या पाठी लागणं, मग तिचं कधी चांगलं धुते नाही धुते, कधी डाग राहतात, मग तिला ते कंप्लेंट्स करा, हे ते करा, त्या कधी येतात नाही येतात. सो ऑल दिस कन्व्हिनियन्स आपण अवॉइड करू शकतो. सो त्याच्यासाठी आम्ही विचार केला की आपण घेऊन टाकू एक डिशवॉशर आणि वी हॅव स्टार्टेड युजिंग इट आणि इट इज ॲक्च्युली व्हेरी बेनिफिशियल. सो लेट्स सी आम्ही कोणत्या कंपनीचा घेतला आहे आणि मार्केटमध्ये अजून काय काय अवेलेबल आहे त्याच्या हिशोबाने आय विल टेल यू वॉट एव्हर आय नो. सो जसं मी सांगितलं, दिस इज आर डिशवॉशर. आम्ही इलेक्ट्रोलक्स कंपनीचा डिशवॉशर घेतला आहे. सो याच्यामध्ये असं आहे की वी हॅड ऑप्शन्स ऑफ बॉश अँड LG विथ दिस, बट वी चूज इलेक्ट्रोलक्स कारण की ह्याची जी बॉडी होती ती बऱ्यापैकी स्टर्डी होती कम्पेअर्ड टू अदर LG आणि अदर प्रोडक्ट्स. सो आता ह्याचं हँड लाईक हे असं ओपन करायचं, हे वॉशिंग मशीन टाईपच ह्याचं वर्किंग आहे पूर्ण. सो इट युजेस 360 ब्लेड. सो हा जो ब्लेड खाली दिसतो आहे, सो हा ब्लेड आहे ह्याच्यामध्ये. सो दिस रोटेट्स असं पण, आणि हे सर्कल पण पूर्ण फिरतं त्याच्यामध्ये आणि फुल स्पीडमध्ये ते पण गरम पाण्यामध्ये म्हणजे पूर्ण युटेन्सिल यूज होतात. आणि हे ब्लेड सगळ्या लेवलला, यू कॅन सी इकडे पण एक ब्लेड आहे. सो हे तिन्ही लेवलला ब्लेड्स आहेत. प्लस वी हॅव अ कटलरी युनिट, लाईक इथे वी कॅन पुट ऑल द स्पून्स अँड छोटे छोटे जे काही आपले असतात युटेन्सिल्स ते आपण ठेवू शकतो. सो हे त्याच्यासाठी युनिट आहे. हे युनिट बाकी LG किंवा बॉशमध्ये आम्हाला नाही भेटलं. प्लस ह्याची जी कपॅसिटी होती, स्टोरिंग कॅपॅसिटी, सी हे खालचंवालं इट इज हॅव्हिंग अ लॉट ऑफ स्टोरेज कॅपॅसिटी. सो एका टाईममध्ये आपण खूप सारे भांडे टाकू शकतो ह्याच्यामध्ये. आता आपण बघू शकतो, फॉर एक्झाम्पल आता मी लावणार आहे ही मशीन. सो आता हे मी काचेचं बाउल घेतलं आहे, हे लोणीचं होतं, सो त्याला थोडेसे डाग आहेत अजून. सो हे लास्टला मी तुम्हाला दाखवेल क्लीन झाल्यावर कसं दिसतं. त्याच्यानंतर आपण हे प्लास्टिकचे वगैरे पण भांडे टाकू शकतो. हे कॉफी मेकरचं वगैरे पण बऱ्यापैकी थोडं घाण आहे आणि गाळणी पण ज्याच्यामध्ये चहापत्ती आहे थोडीशी. आपण प्रायर थोडंसं रिन्स करून टाकलेलं भांडे कधी पण चांगलं, सो दॅट आपल्याला पण काही हे नाही राहणार. आणि जे पण व्हेजिटेटिव्ह मॅटर वेस्ट आहे ते सगळं आपण आधीच काढून घ्यायचं, रिन्स करून घ्यायचा, त्यानंतरच भांडे इंट्रोड्यूस करायचे, सो दॅट ते अजून चांगले निघतात. जे आपले हे असतात पातेले वगैरे, तर ते पातेले वगैरे पण आपण थोडेसे पहिलेच रिन्स करून घ्यायचे, कारण की जे करपलेले वगैरे डाग असतात ते पूर्ण नाही निघत. सो आय विल सजेस्ट ॲज अ टिप की ते पहिलेच तुम्ही थोडंसं काढूनच यूज करा. देन आपण ह्याच्यामध्ये वुडन भांडे पण आपण यूज करू शकतो. आम्ही यूज केलं तर हे दाखवेल मी तुम्हाला नंतर हे क्लीन झाल्यावर कसं दिसेल ते. सो आता याच्यामध्ये वी हॅव दिस फिनिश 3-in-1 टॅबलेट. आता डिशवॉशरचं असं असतं की इट नीड्स अ सॉल्ट, कारण की जर तुम्ही हार्ड वॉटर असेल तुमच्याकडे तर सॉल्ट लागतं, अदरवाईज आहे ना डाग पडतात वाईट पाण्याचे. त्याच्यामध्ये सॉल्ट, युअर पावडर प्लस तुमचं रिन्स. सो हे तिन्ही पण आहे. रिन्स इज फॉर जस्ट गुड स्मेल अँड गुड हायजीन अँड एव्हरीथिंग. सो हे 3-in-1 टॅबलेट मार्केटमध्ये भेटते. वी आर युजिंग दिस फिनिश पावडर ऑल इन वन मॅक्स. सो इट इज ऑल्सो गुड. याच्यामध्ये 24 टॅबलेट्स असतात. सो एका टाईममध्ये आपण एक टॅबलेट इंट्रोड्यूस करायची, त्याच्यामध्ये कितीही भांडे असतं तुमचे ते हे पूर्ण क्लीन करतं. सो आता हे युनिट असतं त्याच्यामध्ये, या युनिटमध्ये आपण ही एक टॅबलेट टाकायची आणि हे कवर करायचं, दॅट्स इट. ते ऑटोमॅटिकली मशीन तुमचं पाणी घेणार टाईम सेट केल्यानंतर. सो आता आपण हे इंट्रोड्यूस करूयात ह्याच्यामध्ये युटेन्सिल्स. सो आता मी इथे सगळे भांडे लोड केलेत. मोस्टली या साईडला प्लेट्सचं सेक्शन आहे, सो मी प्रेफर करते लेफ्टला सगळे प्लेट्स. त्याच्यानंतर मोठे मोठे युनिट्स इथे मोठे मोठे जे काही भांडे आहेत ते खाली ठेवलेत. आणि मग बाकी मग सगळं हे मोठे भांड्यांसाठी हे खालचं आहे बेसिकली. देन मी प्रेफर करते की युजली जे पण ग्लासवेअर्स आहे, सो आय पुट इट इन द सेकंड वन. सो इकडे मी
सो हे आपलं कटलरी युनिट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण अरेंज करायचे भांडे असे की त्यांचे जे आता समजा हा चमचा आहे ह्याचं फेसिंग खाली राहिलं पाहिजे सो दॅट ते स्वच्छ निघतील. सो आता आपण हे बंद करूया आणि लावून घ्या. आणि आपण जसं बंद करू ना तर प्रत्येक लेअरला चेक करायचं की ते कुठे हिट नाही करतं ना कोणतं भांडं वर. आणि आता हे पण लावल्यानंतर आपण बघायचं की हा जो फॅन आहे इथे तो फिरवून बघायचा एकदा की त्याला कुठे अडचण तर येत नाही, कुठे धडकत. सो आता धडकत नाही, हा व्यवस्थित लागला. वन मोर थिंग मला जे तुम्हाला दाखवायचं होतं आणि शो यू. त्याच्यामध्ये ना एक खाली तिकडे तुम्हाला कॉर्नरला एक नॉब आहे, त्याच्यामध्ये सॉल्ट टाकायचं आपल्याला. साठी कनेक्शन हे करावं लागतं, म्हणजे सोय करावी लागते पाण्यासाठी. अदरवाईज ते काही टेन्शन नाही आहे मशीनचं. सो आय हायली रेकमेंड दिस मशीन. दिस इज इलेक्ट्रोलक्स कंपनीज मशीन. सो वी फाउंड इट मच बेटर comparing the Bosch and LG company. So we took it and I will suggest this is the good one. आम्हाला अराउंड ही 52,000 to 53,000 पर्यंत पडली. वी टूक इट फ्रॉम क्रोमा, बट देन यू कॅन सी इट ऑनलाईन ऑल्सो. नाव मी आता स्टार्ट करून दाखवते. सो आता प्रोग्राम मी ऑलरेडी हे पी दाबल्यावरती प्रोग्राम चेंज होतात. सो प्रोग्राम जो आहे तो 160 वरती लावल्यानंतर 2 तास 40 मिनिटासाठी ते चालू राहते मशीन ऑटोमॅटिकली. ते दाबून हे खालचं स्टार्ट बटन चालू केलं की सी आता हे रिन्स करायला त्यांनी सुरू केलं. सो रिन्स, वॉश आणि ड्राय असे 3 साईन्स आहेत त्याच्यावरती. सो इट्स डन. आता 2-2.5 तास ह्याला बघायचं काम नाही, ऑटोमॅटिकली ते झाल्यानंतर आपण युटेन्सिल्स काढणार आणि मी तुम्हाला दाखवते की ते कसे क्लीन झालेत ते. सो आता ऑलमोस्ट 5 to 6 आवर्स झालेले आहेत आणि मी सकाळी मशीन लावलेली आणि मला दिवसभर वेळ भेटला नाही. सो आता रात्र झाली आणि ते ऑटोमॅटिकली मशीनचा प्रोग्राम झाल्यावर हे असं ओपन होते मशीन आणि काहीच टेन्शन नाही. तुम्ही खूप बराच वेळ त्याच्यामध्ये ठेवू शकतात भांडे आणि तुम्हाला जसा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही काढू शकता. सो आता मी दाखवते कसे निघालेत भांडे ते. तुम्ही बघू शकतात प्लेट्स वगैरे बघा व्यवस्थित निघालेली आहे. त्याच्यानंतर हा काचेचा बाउल सुद्धा बघा अगदी चकाचक निघालेला आहे. पुन्हा हे ना चांदीची वाटी आहे ती सुद्धा अक्षरशः छान निघालेली आहे. इतर भांडे तुम्ही बघू शकता हे ब्लेड्स वगैरे पण व्यवस्थित निघतात. कॉफी मेकरचं जे मी तुम्हाला दाखवलेलं हे सुद्धा व्यवस्थित निघाले. हे कटलरी सेक्शन पण बघू शकतात तुम्ही. याच्यामध्ये हे मी वुडनवाला एक टाकलेलं ते सुद्धा व्यवस्थित निघालेलं आहे. नंतर हे स्पून्स वगैरे दिस मशीन इट्स व्हेरी नाईस. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग.